तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आपली जेसीबी नेट करायसाठी गॅरेज नाही सांगोलला. काय तिकडे चाललं होतं. सांगोला पोचतंय का नाही तोपर्यंत आम्हाला मिस्त्रीने सांगितलं मशीन उभा करून बकेट खोलायला. भाजप सरकारने घेतलं तर बकेट खोलाय, कारण बकेट खोलल्याशिवाय बाकीचे कामं होत नाहीत. मग बकेट सोडलं तिथं आणि तिथून पुढे गेल्यानंतर डिपर सोडवला, लिंक सोडवली, त्यानंतर बूम सोडवायची बाहेर आली. बूम पण सोडवून ठेवला. बूम सिलेंडर काढला. भाजप सरकार स्वयं सिलेंडरच्या वरील नट काढायला लागली होती. आता भाजप सरकार होते नवीन आणि मिस्त्री होते जुने. काय भाजप सरकारला काही एवढं जमत नव्हतं, पण मिस्त्री चांगला असल्यामुळे समजावून सांगत होते. भाजप सरकारने कसं बसं काढून घेतलं, सिलेंडर काढला बाजूला, कारण धुवायचं होतं. सिलेंडरला ग्रेस असल्यामुळे डिझेलनं ते धुवायला लागत होतं, कारण धुतल्याशिवाय काम पुढं करता येत नव्हतं, बुश मारायचं होतं. मग काय भाजप सरकारनं आम्हाला डिझेल दिलं होतं. डिझेल आणि फडके घेऊन धुवायला चालू केलं होतं. भाजप सरकार आमचा व्हिडिओ शूट करत होतं. बघा, ऑपरेटरची लाईफ अशी असते. त्याच्यानंतर धुवून गेल्यानंतर पाणी मारून घेतलं, कारण अगोदर डिझेलनं धुवून घेतलं असल्यामुळे नंतर पाण्याने व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून घ्यावं लागत होतं, कारण त्याचे जुने बुश जाळून घेऊन नवीन बुश टाकायचे होते. मग ग्रीस आणि डिझेल हे ते नसायला हवं, म्हणून स्वच्छ एकदम असं धुवून घ्यायला लागलं होतं. बरेच वेळ त्याला धुवत होतो. भाजप सरकार व्हिडिओ काढत होतं. भाजप सरकार काय मत दिलं येणं झालं, कारण आपल्या हातात जे काम दिलं ते आपल्याला करावं लागतं, कारण आपण या मशीनचा ऑपरेटर आहे. आपल्याला हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं हे काम होतं. त्याच्यानंतर मशीन पैसे गेल्यानंतर मशीन आम्हाला तिथून काढून बाजूला काढलं लागली, कारण पुढे धडीच पण काम करायचं होतं. पाठीमागला बीम डिपर वगैरे सोडलेलं होतं. तोपर्यंत मोठं पोकलँड लोडिंग चालू होतं. मग म्हणलं जरा पब्लिक मोठं पोकलँडचं लोडिंग कसं असतं ते दाखव, कारण मोठं पोकलँडचं लोडिंग इतकं हार्ड आणि रिस्की असतं. थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी बट्ट्याबो झाला म्हणून समजा. बराच वेळ लागला त्याला मशीन लोड करायला, कारण ऑपरेटर एक तर नवीन असेल किंवा अनुभव नसेल, आणि इतका उशीर मशीन चढवायला लागतच नाही. मग मी पण बराच वेळ त्याच्याकडे बघत बसलो, काय करतोय काय नाही. पण फायनली त्यानं आपलं इकडे तिकडे करत अर्धा पाऊण तास घालून कसं तरी मशीन वर घेतलं. तोपर्यंत मिस्त्री आले. मिस्त्री म्हणतात, अहो कशाला व्हिडिओ करतो त्यांचं. म्हणलं व्हिडिओ तर करणं गरजेचं आहे, कारण पब्लिकला दाखवायचं असतं की. तोपर्यंत भाजप सरकार चहा कुठून तर घेऊन आलं तर चहा प्यायला लागलं. तर मग भाजप सरकारने मला एक कप दिला. मिस्त्री सगळी चहा घेत बसली. तर म्हणलं चहाची सुट्टी झाल्या म्हणलं, नंतर आपण पण चहा घेतला पाहिजे. मग काय सगळ्यांसोबत एक कप घेतला आणि चहा संपवून झाल्यानंतर बघतोय तर काय, बाकीच्या मशीन मालकांचा चहा पिऊन झाला, तर भाजप सरकारचा चहा पिऊन झाला. भाजप सरकार चहा पित असताना व्हिडिओ काढते हे बघितलं, भाजप सरकारला अजून हसत होते. मग काय ते मशीन लावल्यानंतर आम्हाला मालक म्हणलं, तर तुम्ही जावा घरी, तुमचं काम संपलं, तर याच्यानंतर उद्या या. मग घराकडे निघतात म्हणलं, गाडीत पेट्रोल नाही, पेट्रोल टाकून जावं. म्हणून पेट्रोल पंपावर गेल्यानंतर पेट्रोल एक टाकलं 100 रुपये, कारण आम्हाला तिथनं तेवढंच परवडते. रनिंग लांब नसल्यामुळे 80च्या स्पीडनं डायरेक्ट घराकडे निघालो. मग काय पुढे येत 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 म्हणलं, आता बघावं कसा येऊ कसा संध्याकाळचं, म्हणून म्हणलं थोडा इकडला तिकडला व्हिडिओ काढून आपलं दाखवा पब्लिकला. कारण दिवस मोठं सनसेट जे असतं ना, आणि त्यात हा सांगोलचा रोड, आणि त्या सांगोलच्या रोडवर लावलेली फुलाची झाड इतकी छान आहेत ना, मस्तच. मग तिथून पुढे टोलगेटवर आलो. टोलगेटवर आल्यानंतर आम्हाला भीती काय हो, आमच्याकडे ना लायसन, ना हेल्मेट, ना गाडीची कागदपत्र. गाडी मस्त नवीन होती, कारण गाडी होती दाजींची, आणि आपल्याकडे असल्यामुळे आपल्याकडे काय कागद नव्हते आणि आपली काय लायसन नव्हती. त्यामुळे आपण आरटीओवाल्यांचा डोळा चुकून कस तर बाजून निघून जायचं म्हणून निघालो होतो. आरटीओवाले आमच्याकडे बघत होते ना, आम्ही आरटीओवाल्याकडे बघत होतो. आणि भाजप सरकारच्या पाठीमागे काय काम चालू होतं, मोबाईल घेऊन व्हिडिओ काढायला चालू होतं. त्याच टायमाला जर आरटीओवाल्यांचा धरला असते तर 100 रुपये किंवा 1000 रुपये फाईन फाडायला लागला असता, कारण लायसन नसल्यामुळे फाईन हा फाडावा लागतो. तर नंतर भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.